तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आलोय आपण गाणंदमध्ये आणि गाणंदमध्ये 30/3/2025 बैल मैदान आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय. तर नमस्कार. नमस्कार. हे मैदान कशा निमित्त आहे काय? यात्रेनिमित्त आहे, भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आहे. आणि मैदानाची तारीख आहे 30 तारीख आहे. 30/3/2025. 30/3/2025. आदत आहे, ओपन आहे का? आदत बैल मैदान आहे, बरं. यात्रेचं मैदान आहे. मैदानाचा पल्ला 800 फूट ठेवलाय. अडचण कुठंच काय नाही. पुढं थांबायला पण जागा आहे आणि बैल बांधाय पण भरपूर जागा आहे. खाली किती अंतर आहे खाली सुट्टीला? खाली आपलं एक 10 गट जरी न्यायचं म्हटलं एका टायमाला तरी 10 गट नेऊ शकतो आपण. बरं, आता फाटीचं अंतर म्हणजे लांबी किती आहे काय? लांबी 800 फूट आहे आणि आतल्या रुंदी 14 फूट आहे, 14 ते 15 फूट आहे. बरं, आणि फाटे किती आहेत एकूण? 9 फाटे आहेत. आपण 7 गट सोडणार आहे. 7 हो. बरं, बक्षीस कशी आहेत काय? बक्षिसा 71, 51, 41, 31, 21 आणि 7 बक्षीस आहेत. बरं, आणि प्रवेश फी किती आहे? 800 रुपये प्रवेश फी ठेवली. आता पुढच्या साईडला जर आपण बघितलं की बाबा कुठं अडचण म्हणजे वाडा नाला कसं होतं, पाईपलाईनचं काम चालू आहे, ती कुठं पाईपलाईन वगैरे आहे का? नाही काय विषय नाही इथं. पहिलं पण एक मैदान झालं दुसऱ्या फाटीवर, तिथं पण काय अडचण झाली नाही. ह्या फाटीला तर काहीच नाही अडचण. आता फाटी आहे गाण्यांची 30 आहे का दुसरे? दुसरे आहे. इथनं एक 100 फुटावर दुसरे फाटे त्याच्यात तिथं मैदान झालं तिथं त्याच्या अलीकडे 100 फूट आहे. इकडं अलीकडे जवळ जायचं. रान कसं आहे? कटनाच आहे? कसं कटनाच आहे, पूर्ण कटनाचं रान आहे. खाली पर्यंत? खाल पर्यंत कटनाचं रान आहे. बरं, आता मला सांगा वरच्या साईडला किती अंतर आहे असं पुढे थांबायला वगैरे? पुढं कम से कम 1000-2000 फूट अंतर पुढं आहे. बरं. 2000 फूट अंतर आहे गाड्या थांबायला, बैल बांधायला काय अडचण नाही कुठं. मैदानाचे नियम काय? नियम ही काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जेवढं नियम असेल तेवढं लागू राहतील या मैदानात. बरं, आणि आता सामान गाडी उतरली तर वगैरे कसं? समान गाडी उतरली तर सामना देऊ आपण गटाला आणि सेमीला काय ती संगमत होईल किंवा असं ह्या एक बैल पळवायचं किंवा कमिटी काय ठरवल तीच. मैदानाची नोंद किती तारखेपर्यंत आहे काय? आजपासून नोंद चालू. हो, आजपासून नोंद. दिवस? मैदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत 29 पर्यंत. आता संध्याकाळचं गट करणार आहे कसं काय? गाड्यावर ठरणार आहे ते. जर गाड्या प्रमाणात आल्या तर आम्ही संध्याकाळी गट काढू, आम्हाला जेवढ्या अपेक्षित आहे तेवढ्या. आणि जर तेवढ्या नाही जमल्या तर आपण सकाळी लाईव्ह लॉट काढू. बरं, आता सकाळी कितीला लाईव्ह? जर सकाळी काढलं तर किती वाजता काढणार? 9 वाजता चालू करायचं. आणि मैदान आपण 9ला चालू केलं तर 10 ते 10:30 पर्यंत पहिला गट खाली न्यायचा. मैदान उजेड सकता होईल का कसं? हो, उजेडाचं. परत मला सांगा समालोचक कोण आहेत काय? समालोचक भरत गुरव आणि सुनील मोरे, भरत गुरव आहेत आणि झेंडापंच सोमनाथ जगदाळे. आणि लाईव्ह कोणाकडे? लाईव्ह P3 लाईव्ह. आता मैदानात अनेक वेळा कसं होतं, खाली फौका लावते ती किंवा अनेक चावा घेते शेपटाचा किंवा मारते ती कॅमेऱ्या समोर, त्यासाठी काय? आता एक नवीन नियम निघालाय की गाडी सुटायच्या अगोदर जरी शेपटाचा चावा घेतला तर ते गाडी बाद. ती नियम इथं लागू होणार. म्हणजे अखिल भारतीय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत जेवढं नियम आहे तेवढं सगळं लागू राहणार. कॅमेरा किती आहेत काय? वर 2 आहेत आणि खाली एक निकाल सुट्टीला लागणार. सुट्टीला खाली जी पट्टी जी रेष आहे पट्टी करणार आहे खाली. पट्टीच्या पुढा लागी बाद पाय जरी पुढवा सुट्टी मेकाचा पाय उद्या ती गाडी बाद. बरं, आता मला सांगा काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना आव्हान म्हणजे मैदान आदत बैलासाठी पळण्यासारखं मैदान आहे आणि जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. कारण ह्याच्या आधी पण आपण एक मैदान भरवलं, ते रिसर पार पाडलं होतं. ओपनचं मैदान झालं, ते रिसर आपण पार पाडलं होतं. ही पण मैदान त्याच्यापेक्षा चांगलं करेन एवढंच आश्वासन. बरं, आता आजूबाजूला बॅरिकेड वगैरे काय? हो, 500 फूट बॅरिकेड येणार. हो, दोन्ही साईडला 500 फूट बॅरिकेड येणार. अजून बैलगाडी मालकांना कधी कधी म्हणजे कमिटीवर दबाव टाकायचा प्रयत्न करते किंवा डबल आपला तुपला ह्या गोष्टी होत्यात, ह्यासाठी काय? जिथं चुकी दिसेल तिथं बैलगाडी मालकानं सरळ कॅमेरा समोर येऊन ऑब्जेक्शन घ्यावं. दुसरं कायच आपण बोलू शकत नाही. तर मित्रांनो बघू शकता त्यांच्या फाट्या 9 आहेत बरोबर? हो, 9 आहे. त्या 7 गाड्या आपण सोडणार. खाली बैल उभं राहण्यासाठी जागा आहे मित्रांनो.